नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। पानी को लेकर मनपा के झूठे आश्वासनों से तंग आकर सांगवी के नागरिकों ने नन्हे बच्चों के साथ निकाला गागर मोर्चा। आयुक्त के खिलाफ नारेबाजी, तत्काल पानी देने की मांग। आज आएगा कल आएगा ऐसा आश्वासन देकर मनपा ने झूठ की दुकान खोली है, ऐसा आरोप लगाते हुए शहर के सांगवी परिसर के नागरिकों ने बुधवार 8 मई को मनपा मुख्यालय पर गागर मोर्चा निकाला। नन्हे बच्चों के साथ महिला पुरुषों ने मोर्चा में शामिल होकर तत्काल पानी देने की गुहार मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े से लगाई। छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा से मनपा मुख्यालय तक निकाले गए मोर्चे का रूपांतरण ठिया आंदोलन में हुआ। मनपा के प्रवेश द्वार पर पुलिस का बंदोबस्त तैनात किया गया था। ज्ञापन का स्वीकार करने के लिए आयुक्त को नीचे बुलाने की मांग आंदोलनकारियों ने की थी, मगर आयुक्त ने जलापूर्ति विभाग के कार्यकारी अभियंता सुमंत पाटिल को भेजा। उनके साथ बातचीत विफल होने के बाद आखिरकार प्रतिनिधि मंडल ने मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े के पास पहुंचकर उन्हें अपनी मांग का ज्ञापन सौंपा। पिछले 13 दिनों से सांगवी परिसर में पानी की किल्लत है। गरीब और किसानों की बस्ती में मनपा द्वारा टैंकर तक नहीं भेजा जा रहा है। ऐसे में लोगों का जीना मुश्किल हो गया है। मीडिया में झूठी खबरें फैलाकर मनपा प्रशासन झूठ पे झूठ बोले जा रहा है, ऐसा आरोप इस समय आंदोलनकारियों ने लगाया। दौरान कोटी तीर्थ का मरम्मत कार्य अंतिम चरण में पहुंचा है, इसलिए शुक्रवार या शनिवार तक नियमित जलापूर्ति होगी। तो वही सांगवी निवासियों को तत्काल टैंकर आपूर्ति का आश्वासन देकर आने वाले 2 दिनों में उत्तर नांदेड़ में पानी का समान वितरण करने का रोटेशन तैयार किया गया है, ऐसी जानकारी मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने MCN हिंदी न्यूज को दी। शहराला मुख्य पाणी पुरवठ्याचा जो स्रोत आहे विष्णुपुरी डॅमचा, त्या ठिकाणी कोटी तीर्थ या ठिकाणी असलेले पंपिंग स्टेशन या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 1 मे पासून शहरामध्ये काही भागामध्ये पाणी खंडित आहे। तथापि महापालिकेचे काळेश्वर या ठिकाणी असलेले पंपिंग स्टेशन हे चालू असल्यामुळे दक्षिण भागामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी पुरवठा चालू आहे। महापालिकेने तांत्रिक ही दुरुस्ती करत असतानाच नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आसना नदीवर असलेले पंपिंग स्टेशन आपण कार्यान्वित करून गेली 3 दिवसापासून 25 MLD पाणी उपलब्ध होत आहे। तथापि ही पाणी अपुरे असल्यामुळे आपण टँकरद्वारे आणि बोरवेलद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे। तथापि कोटी तीर्थ हा मुख्य पाणी सप्लाय असल्यामुळे त्या ठिकाणची मशिनरी आज रोजी 4 पंप हे दुरुस्त झालेले आहेत। त्यासोबत जी पाईपलाईन फुटलेली होती तेही नवीन पाईपलाईन बसून झालेली आहे। त्या पाईपलाईन वरती स्टॅबिलिटीसाठी जो कॉन्क्रिटीकरण करण्याचा भाग होता तोही पूर्ण झालेला आहे, परंतु 24 तासाची क्युरिंग पिरियड असल्यामुळे त्याला वापर करता येणार नाहीये। तथापि काळेश्वर, आसना नदी आणि आमचे असलेले बोरवेल्स यामधून महापालिका पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे। कोटी तीर्थचा हा पुरवठा परवा दिवशीपासून पूर्णपणे चालू होईल आणि शहरामध्ये पूर्वीप्रमाणे पाणी व्यवस्था चालू होईल। नाही, महापालिकेमध्ये आपले जे 2 पंपिंग स्टेशन चालू केलेले आहेत त्यामधून मिळणारे पाणी आणि उर्वरित लोकसंख्या यामध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे, हे नक्की मान्य करावं लागेल। तथापि नळाने जे पाणी देतो आपण त्या प्रमाणामध्येच पाणी मिळेल अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे। त्यामुळे संख्या जरी कमी असेल तरी आम्ही प्रयत्न करतोय की प्रत्येक नागरिकांना पाण्याचा सप्लाय होईल। बरोबर, पण आज येणार उद्या येणार या आश्वासनांना कंटाळून आता सांगवीचे नागरिक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर येऊन धडकले। नाही, आपण सर्व नागरिकांना या बाबतीत पाणी पुरवठा समान पद्धतीने करण्यासाठी प्रयत्नपूर्वक करत आहोत। तथापि आता आपल्याला जे आसना नदीचं पाणी प्राप्त झालं आहे ते सुद्धा आपल्याला रोटेशनने द्यावं लागेल। परंतु काही लोकांचा समज असा होतो की काही ठिकाणी प्रायोरिटीवरती दिलं जातं, काही ठिकाणी दिलं जात नाहीये। तर असं न करता आपण समान पाणी वाटप करत आहोत। तथापि ज्या भागांमध्ये कमी पाणी आहे त्या ठिकाणी प्रायोरिटीने दिलेलं आहे। आता सांगवी भागाचंही आपलं नियोजन झालेलं आहे, उद्यापासून त्या ठिकाणचाही पाणी पुरवठा सुरळीत होईल।